प्रकरणात काय बोलले ते अतिशय असंवेदनशीलतेनं बोलले सभापती महोदय, शांततेत पार पडला. हे काय प्रकार, हे काय बोलणं झालं? आणि म्हणून अशा पद्धतीने होत असताना आज माणिकराव कोकाटे सारख्या मंत्र्यावर सभापती महोदय ज्या पद्धतीनं फसवणुकीचं फ्लॅट हडपल्याचं एक कोर्ट बोललेलं आहे. कोर्ट बोलले 420चं प्रकरण त्यांच्यावर आहे सभापती महोदय. जयकुमार रावलावर वेगवेगळे आरोप होत आहेत सभापती महोदय. संजय राठोडावर आरोप होत आहेत सभापती महोदय. मी हे काय यादी वाचतोय सभापती महोदय. उदय सामंतावर आरोप होत आहे सभापती महोदय. आणि आपण स्वतः आरोप केले होते सभापती महोदय. संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय राठोडे यांचे ओएसडी फिक्सर असल्याचं आपलंच वक्तव्य सभापती महोदय. आता हे फिक्सर एकीकडं ओएसडी नेमताना, पीएस नेमताना फार चालण्याला होतात आणि एकीकडे हा काय चालू आहे नाच. नुसतं 2 ओएसडी आणि 2 पीएस तुम्ही नेमल्याने काय लगे राज्य स्वच्छ होणार आहे? हे सगळे नीट केले पाहिजे. सगळ्यात आधी मुख्यमंत्री सांगतात आम्ही फिक्सर ओएसडी योजना आणि पीएस, याला काय अर्थ आहे? सगळे इनलिगल व्यवस्थित काम करतात. कित्येक जणांचे सहाय्याचे पत्र माझ्याकडे त्या पीएसचे कित्येक जणांचे पत्र आहेत. नुसत्या या घोषणा आहे सभापती महोदय. आणि एक नितेश राणे आरोप करतायत की मी विरोधी पक्षाच्या लोकांच्या याच्यात कामच करणार नाही. मला असं वाटतं आधी अशा पद्धतीनं कधी या राज्यामध्ये मंत्र्यावर अशा पद्धतीनं आरोप सभापती महोदय झालेले नव्हते. कृषी विभागातल्या वेगवेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचार आपल्या समोर आले. अनेक मंत्र्यांचे नाव 10-12 मंत्री म्हणजे अर्ध्या मंत्रिमंडळावर वेगवेगळ्या पद्धतीनं सभापती महोदय आरोप येत आहेत. आणि म्हणून सभापती महोदय हे सगळं होत असताना आपण नेमकं कोणत्या दिशेला चाललेलं आहे, आपल्याला नेमकं काय साधायचं आहे, या राज्यात आपल्याला काय झालं पाहिजे याचा विचार एक संवेदनशील नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये औरंगजेबाच्या कबरीहून या राज्यामध्ये काहूर उठवलं गेलं. औरंगजेबाच्या कबरीला सभापती महोदय 6 लाख 6.5 लाख रुपये देखभालीसाठी येतात. किती? 6 लाख 6.5 लाख. सिंधुदुर्गाला छत्रपती शिवरायाचं मंदिर आहे सभापती महोदय, 250 रुपये येतात. 250. औरंगजेबाच्या कबरीसाठी 6.5 लाख रुपये येतात. सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवरायाच्या मंदिराच्या देखभालीसाठी सभापती महोदय 250 रुपये येतात सभापती महोदय. सभापती महोदय, आणि म्हणून हे सगळं होत असताना मला असं वाटतं फक्त राजकीय हेतून या सगळ्या गोष्टी होत आहेत. जो नागपूरमध्ये एक व्यक्ती वारली, ती इटारसीला जात असताना वारली. तिचा दंगलीत सहभाग होता नव्हता मला माहिती नाही, परंतु शेवटी एक व्यक्तीचा जीव गेलाय सभापती महोदय. सभापती महोदय, आपण सुद्धा एक संवेदनशील कार्यकर्तेच म्हणता येईल, भले वरती बसलेले असला तरी, परंतु ज्या पद्धतीनं आपण कबर आणि बाबर उकरून काढतोय, वाटतं आपण कोणत्या जमान्यात चाललेलो आहे. एकीकडे सुनीता विल्यमच्या विषयी बोलतो आपण, कशा पद्धतीनं 29,000 स्पेसमधून ती कशा पद्धतीने इथं आली. वेगवेगळे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आपण आलेलो आहे आणि आपण कबर आणि बाबर करत बसलेले सभापती महोदय. आणि म्हणून अशा करत असताना ज्या पद्धतीनं काल परवा कामरावर हल्ला झाला, हा शोभनीय का? काबरा बोलला. मला असं वाटतं ह्या सगळ्या बोलत असताना व्यक्ती स्वातंत्र्यावर कुठे हल्ले होण्याची आवश्यकता नाही सभापती महोदय. सभापती महोदय, परवाच्या दिवशी जी नागपूरला दंगल झाली, दंगल होत असताना दोन्ही बाजू याला जबाबदार आहे. दोन्ही बाजू सभापती महोदय जबाबदार आहे. औरंगजेबाच्या कबरीविषयी तर सगळीकडे आंदोलन झालं, मग नागपूरमध्येच का दंगल झाली हा पण सभापती महोदय शोध घेण्याचा विषय सभापती महोदय. सभापती महोदय, मुख्यमंत्र्यांनी भले हे म्हणणं नाकारलं असेल, परंतु माझ्याकडे व्हिडिओ आहे सभापती महोदय. आज आपण बोलतो, आपण कोणत्या जमान्यात आहे सभापती महोदय. नागपूरला ताजुद्दीन दर्गा मी माहिती घेतली, मी सहज घेतली. नितीन गडकरींची वडिलांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला असं सांगितलं मला. नितीन गडकरी एक संवेदनशील नेतृत्व आहे आपल्या राज्याचं नाही देशाचं म्हणता येईल, यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि यांच्या पुढाकारातून ते नाशिकचं ताजुद्दीन दर्गा चांगली गोष्ट आहे, म्हणजे त्यांच्यामुळे झालं. आज पहिली चादर त्या दर्गेवर नितीन गडकरींची जाते सभापती म्हणून. सभापती मध्ये आपल्या देशातला अजमेरचा दर्गा सगळ्यात मोठा आहे, आपण मानला जातो. गरीब नवाज का काय त्या दर्गा आहे. देशाचे पंतप्रधान तिथं सभापती महोदय चादर पाठवतात ना, चादर पाठवतात सभापती महोदय. सभापती महोदय, ही चादर तुडवल्या गेली, या चादरीवर आयात लिहिलेला असतो. माझ्याकडे फोटो आहे.
म्हणून औरंगजेबाविषयी कोणाला प्रेम नाही आहे, नसलंच पाहिजे. या देशाला हिंदू असेल मुसलमान याच्यात विषयच येत नाही. औरंगजेब आक्रमक होता. अबू आझमीला जेलमध्ये नाही टाकत आपण. औरंगजेबाची बाजू घेतो. कुठे गेला औरंगजेबाला त्या अबू आझमीला जेलमध्ये टाकून कुठे टाकला जेलमध्ये? ते नाही टाकत. कोरटकर 1.25 महिन्यानं अटक होतो. राहुल सोलापूरकर अजून मोकळा फिरतोय सभापती महोदय, अजून फिरतो. आणि एकीकडं मी बाजू घेत नाही, परंतु ही चादर होती, हिच्यावर नाचलं गेलं, ही जाळली गेली. कोणतीही चादर असो त्याच्यावर कुराणातली आयात लिहिली जाते सभापतीमध्ये, एक ओळ का नाही लिहिली जाते. म्हणून कुराणाचा आयात जाळल्यानंतर मला असं वाटतं काही भावना तीव्र होऊ शकतात. म्हणजे आपण ह्या धर्माच्या बाबतीत कशा पद्धतीनं वागतो हा माझा मुद्दा याच्यामध्ये. आणि जर आपल्याला ताजुद्दीन बाबाची दर्गा नितीन गडकरींनी दिलेली चालते, अजमेरच्या शरीफच्या अजमेर दर्ग्याला नरेंद्र मोदी साहेबांना दिलेली आपल्याला चादर चालते, आणि मग ही चादरीवर तुम्ही पायदळी तुडवता, हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे सभापती महोदय. मला वाटतं सगळ्या धर्माचा आदर आवश्यक आहे. आणि म्हणून सगळं हे होत असताना सभापती महोदय, या राज्याची जर आताची कायदा सुव्यवस्थेची जर परिस्थिती बघितली तर मला वाटतं या राज्यात पुन्हा ताकदीनं काम करण्याची आवश्यकता आहे. या राज्यात कायद्याचा धाक येण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. हा कायद्याचा धाक करण्यासाठी सरकारला निष्पक्षपातीपणे काम करावं लागेल. सभापती महोदय, काल हायकोर्ट बोललं, बुलडोझर लावले आपण कुठेतरी सिंधुदुर्गला, नागपूरला. हायकोर्टानं त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहे. उत्तर प्रदेश, बिहार नाहीये महाराष्ट्र. या महाराष्ट्रात हे नाही चालणार. चुकीचं आहे ते कराच. बुलडोझर काय आणखी काय लावायचं लावा, पण सगळ्यांना लावा. जसा तिथे दंगल करणारे दोषी आहे, तिथं कामराचा स्टुडिओ जाळणारे सुद्धा दोषी आहे. त्यांच्याकडून तुम्ही वसूल करणार, यांच्याकडून पण तुम्ही वसूल करा. कामरा बोलला ते काय चुकीचं बोललं नाही, खरा बोललेला आहे सभापती महोदय. म्हणून या सगळ्या याच्यात राज्याची कायदा सुव्यवस्था, या वेगवेगळ्या मंत्र्याचे गैरव्यवहार, या राज्याची जर परिस्थिती बघितली, हे राज्यात आर्थिक रसातळा जात आहे सभापती महोदय. आणि म्हणून या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारच्या ही कार्यपद्धती, सरकारच्या वृत्तीचा मी निषेध करतो सभापती महोदय. निषेध करत असताना मी एक राहत इंदोरी आपले एक मोठे शायर आहे, त्यांचा एक शेर मी याच्यात बोलतो आणि माझं बोलून, जहां से गुजरो धुआ बिछा दो, जहां से गुजरो धुआ बिछा दो, जहां भी पहुंचो धमाल कर दो, जहां भी पहुंचो धमाल कर दो, तुम्हें सियासत ने हक दिया है. हे सत्ताधारी पक्षाला सांगतो मी. तुम्हें सियासत ने हक दिया है, हर जमीनों को लाल कर दो, हरी जमीनों को लाल कर दो, हर जमीनों को, हरी जमीनों को लाल कर दो, जहां से गुजरो धुआ बिछा दो, जहां भी पहुंचो धमाल कर दो, तुम्हें सियासत ने हक दिया है, हरी जमीनों को लाल कर दो. अपील भी तुम, दलील भी तुम, अपील भी तुम, दलील भी तुम, गवाह भी तुम, वकील भी तुम, गवाह भी तुम, वकील भी तुम, जिसे भी चाहो हराम लिख दो, जिसे भी चाहो हराम लिख दो, जिसे भी चाहो हलाल कर दो, जिसे भी चाहो हलाल कर दो. धन्यवाद सभापती.